राहुल कदम साहेबांना विनंती, आपण या मंचावरती. तर सामना सुरू करायचा पंच. सामन्याला सुरुवात होते. तेजस मैदानामध्ये दाखल. ओजस्वी सुपर किंग्स विपक्ष आहे सामना साई श्रद्धा वॉरियर्स. साई श्रद्धा वॉरियर्स संघाचा विचार केला तर त्यांनी पहिल्या 2 सामने गमावलेत. पहिला चेंडू आपण पाहतोय, ड्राईव्हचा फटका आहे. बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. बॉलरच्या हाताला चेंडू लागून ब्रश होऊन पाठी गेला होता. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. पहिला चेंडू निर्धाव. पुढील चेंडू बॉक्सच्या बाहेर आणि तेजस होईल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. पहिले 2 सामने जसं मी म्हटलं साई श्रद्धा वॉरियर्स संघाने गमावलेत आणि त्यांना हा सामना जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी, आपण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश गायकवाड आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूवरती कुठली धाव त्यांनी खर्च केली नाहीये. पुढील चेंडू बॅटची लिडिंग एज पाठीमागे. भूषण नाडाव साहेबांनी टिपला सुरेख झेल आणि संपला संदेशचा खेळ. कुणाल आता आपण पाहतोय इनाट नंबर 4 वरती आलाय. यादीच्या सामन्यामध्ये 10 धावांवरती अलाउड होणारा संघ या स्पर्धेमधला पहिला आपण शंभू राजांचे मावळे हा संघ. पुढील चेंडू क्लीन बोल्ड. कुणालला देखील परतावं लागेल माघारी. फलंदाज अजून एक बॅक टू बॅक दुसरा धक्का. पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक. आता गोलंदाज दिनेश आपण पाहणार आहोत. स्ट्रायकिंगला राज. ऑन हॅट्रिक आहेत आपण पाहतो संदेश दादा. हा चेंडू आपण पाहतो पाहून खेळला आणि फक्त दिशा दिली. डिक्लेअर झोन मध्ये एकदा मिळेल. पहिल्या षटकाची होते समाप्ती. धावफलकावर धावा आहेत फक्त न फक्त 2 गडी बाद 1. तीन विकेट आहेत, माफी असावी. 3 फलंदाज बाद झालेत. राज मात्र गोलंदाजीसाठी सेकंड स्पेल मध्ये एक 10 धावफलकावरती आहे. थोडस बॅकफुटला संघ आपण पाहतोय साई श्रद्धा वॉरियर्स. पहिला चेंडू नो घोषित केला आणि साला सीमा लगत. पंच काय चौकार. येस 5 धावा मिळतील राजच्या पहिल्या चेंडूवरती.
आणि धावसंख्या आता झाली 4च्या आणि एक नो बॉलच्या साह्याने 6. पुढील चेंडू टॅप केला डिक्लेअर झोन मध्ये. धावा आहे फक्त एक धावा आहे. पुढील चेंडू टॅप केला धाव घ्यायची आणि राज होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. इथे मात्र राजची गाडी जशी सुटली होती त्याला लगाम लावणारा फक्त होता तो गोलंदाज, कारण रनआउट करून त्याला आता पाठवलंय मैदानाबाहेर. ही 4थी विकेट आपण पाहतोय साईश्रद्धा वॉरियर्स. थोडंसं आता त्यांचं अस्तित्व धोक्यामध्ये. पुढील चेंडू नो बॉल आहे. पुन्हा एकदा धाव घ्यायची स्ट्राईक एंडला थ्रो येईल का? मात्र साहिल पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप रित्या परत राह. एक नो बॉलची धाव नक्कीच स्कोरबोर्ड वरती ऍड झाली. पुढील चेंडू आणि इथून चौकार स्ट्रेट राईटच्या माध्यमातून वसूल केला साहिलने. बारा धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला. तिथे आता क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतो शॉर्ट रिजन मध्ये. चार चेंडू आणि 12 धावा आहेत. पुढील चेंडू फुल टॉस टॅप केलाय. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स आहे. मात्र रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय चांगली होती साहिलची आणि त्याच्या समवेत प्रशांतची एक धाव मिळाली आहे. चौकार आला शेवटच्या चेंडूवरती प्रशांतच्या बॅट मधून. आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं जसा चौकार आला तसं सेलिब्रेशन प्रशांतचं. आता धावफलकावर धावा 2 षटकानंतर बाद होतोय साहिल. या साहिलने चांगली बॅटिंग केली होती. कार्तिक आला बाद होतोय साहिल. या साहिलने चांगली बॅटिंग केली होती. कार्तिक आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ रेषेत आहे आणि शेवटची विकेट मैदानामध्ये. इथून साई श्रद्धा वॉरियर्स संघाची मैदानाबाहेर पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त आणि धावा जमवल्यात. आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतील. धावसंख्या प्लीज. आणि 24 धावांचं टार्गेट आहे त्या ओजस्वी सुपर किंग्स या संघासमोर. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. साई श्रद्धा वॉरियर्स संघ आणि ओजस्वी सुपर किंग्स संघाला विनंती आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. यापुढील होणारा 7वा सामना आहे मयूर पॅन्थर्स विपक्ष गोडामे ब्रदर्स. या दोन संघांमध्ये दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आपण आपल्या नाणेफेक लगेच केली जाईल. मयूर पॅन्थर्स आणि गोडामे ब्रदर्स. ओमकार आणि
त्या समोर आपण पाहतोय भूषण दादांना सलामीसाठी ओपनिंग पेर ही मैदानामध्ये 24 धावांची गरज आहे. राज पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू इथून मात्र यष्टीचीत करण्याची संधी होती मात्र थोडस लेट आपण पाहतो स्टंपिंग. पहिला चेंडू निर्धाव ओमकार स्ट्राईक एंडला आहे. सतरती नाराज पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला. पुढचा चेंडू फुलटॉस आहे. फुलटॉल वसूल करेल का? धावचित्ती संधी पुन्हा एकदा निर्माण झाली मात्र नकार दिला होता भूषण दादा यांनी आणि परत एकदा पाठवले पॉपिंग क्रीज मध्ये ओमकारला. पहिले 2 चेंडू निर्धाव राजने हाताळले. चांगली गोलंदाजी. पुढील चेंडू सॉफ्टहँडने खेळायचा होता. जागा बनवली होती मात्र बॅट अँड पॅड मधून जी गॅप होती त्याच्यामधून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. लागवडचे 3 चेंडू निर्धाव. पुढील चेंडू फुलटॉस आहे आणि षटकार ठोकलाय. फलंदाज बाद. हे प्रेशर होतं ओमकारवरती कारण पहिले 3 चेंडू तो निर्धाव खेळला होता. चौथ्या चेंडूवरती धाव घेण्याच्या नादात त्याने आपण पाहतो बॉक्सच्या बाहेर हा चेंडू मारला. 4 चेंडूवरती आता कुठली धाव नाहीये. 24 धावांचं लक्ष्य. आता 2 चेंडूवरती धावा येणे गरजेचं. पुन्हा एकदा राज नॅट नंबर 3 वरती राज टू राज हे इक्वेशन आता आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू फुलटॉस होता. पंचाने सांगितले नो बॉल वेस्टच्या वरती आणि आता एक अभ्यंतर धावेने खातं खुलं झाले ओजस्वी सुपर किंग्स या संघाचं. पुढील चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा होता आणि इथून हा देखील चेंडू निर्धाव आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 1 धाव. अजूनही 23 धावांची गरज. स्टेप आउट झाले. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. कुठली धाव मिळणार नाही. कुणाल तिथे तैनात होते आणि आपण पाहतो आता येणारे चेंडू 12 करायचे आहेत. 23 धावा. चला जास्त डिस्कशन नकोय. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि आता 23 धावींची गरज. पहिलं षटक चांगलं हाताळलंय गोलंदाजाने राज आणि आता त्याच ताकदीवरती सामना येऊन ठेवला. येणारे चेंडू 12 करायच्या 23 धावा स्ट्राईक एंडला आपण पाहतोय भूषण अडव दादांना. पहिला चेंडू नो आहे आणि एकंदरीत धावा पंच एकच कारण बॉक्सच्या बाहेर हा चेंडू आपण पाहतो मारला गेला होता. आणि आता समीकरण आहे अजूनही 12 मध्ये 22 करायच्या प्रति षटकामध्ये समीकरण पाहायला गेलं तर 11च आहे. बारा चेंडू 22 ची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू सुरेख पायामध्ये होता त्याला दिशा दिली होती मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे तेजस. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. आता क्षेत्ररक्षक आहे तेजस. डिक्लेअर झोन मध्ये मिळतील 2 धावा. जुनी पाहायला गेले तर 20 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत आणि
भूषण दादांच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता स्वतःच्या संघासाठी इथून मात्र त्यांची लढत चालू आहे मैदानामध्ये. स्वतः संघ मालक देखील ते आहेत. आता समीकरण आहे 9 चेंडू आणि 16 धावांचं. चला खेळाडू आपण मैदानामध्ये यायचं नाहीये आणि पंचांना देखील विनंती आपण ताकीद द्यायची आहे. जास्त टीम मीटिंग नको. 9 चेंडू 16 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन चेंडू खेळलाय तिथे मात्र एक चोरटी धाव चिकी सिंगल कंप्लीट झाली. आता 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. स्टेप आउट झाले होते. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाली आहे. एका धावेळे आता झगडावं लागतंय. 7 चेंडू आता 14ची गरज. हा चेंडू महत्वाचा. जर याच्यावरती चौकार आला तर समीकरण शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावींचं मात्र हा चेंडूचा डॉट आला तर 14 धावींचं प्रेशर असेल शेवटच्या षटकामध्ये ओजस्वी सुपर किंग्स या संघासमोर. पुन्हा एकदा क्रॅकिंग ड्राईव्ह आहे चौकारासाठी. हा चाललाय चेंडू सीमा पार आणि आता समीकरण आहे 6 चेंडू करायच्या 10 धावा. इथून मात्र आता संघर्ष तर चांगला केलाय. सहा चेंडू 10 धावांची गरज. स्ट्रायकिंगला असेल राज. स्ट्रायकिंगला भूषण दादा. ज्यांनी आपण पाहतोय 2 चौकार दाखवलेत. आशा तर त्यांनी पल्लवित गेल्यात. संघ इथून मात्र आता जिंकण्याच्या वाटेवर आहे. मात्र आता त्यांच्यामध्ये उभा आहे तेजस शेवटच्या षटकासाठी. 6 मध्ये 10ची गरज. पहिला चेंडू त्याचा. पहिला चेंडू इथून मात्र खेळून काढलाय आणि इथून एक धाव कंप्लीट होते. चांगला असं आपण पाहतो क्षेत्ररक्षण केलंय तिथे. क्षेत्ररक्षक कुणाल याने 4 धावा तर जरूर अडवल्या. त्यात समीकरण 5 चेंडू 9 धावा. पाच मध्ये 9 धावांची गरज आहे. मयूर पॅन्थर्स आणि गोडांबे ब्रदर्स या पुढील होणारा सामना. 5 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. क्षेत्ररक्षक आहे. डिक्लेअर झोन मध्ये मिळतील 2 धावा आणि आता समीकरण आहे 4 चेंडू 7 धावांची गरज. चार मध्ये 7 करायच्यात. पहिल्या 3 चेंडू वरती आपण पाहतोय 3 धावा आल्यात. 6 धावा आहेत. तीन धावा कारण एक धावून कंप्लीट झाली होती. बरोबर आहे. तर 6 धावांची गरज आहे 4 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. चेंडू चाललाय आपण पाहतोय 2 धावांसाठी आणि 3 मध्ये आता करायच्या 4. 3 चेंडू 4 धावा. स्टेप आउट झाले. क्षेत्ररक्षक आहे तिथे. रनआउटचा चान्स. फलंदाज होतोय बाद आणि आता सामन्यामध्ये आला ट्विस्ट कारण येणारे चेंडू 2 करायचे आहेत 4 धावा. पण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि स्ट्रायकिंगला आपण पाहतो जमेची बाब अजूनही ओजस्वी सुपर किंग साठी आहे की भूषण दादा स्ट्रायकिंगला आले ज्यांनी 2 चौकार दाखवलेत. 2 मध्ये करायच्या 4. दोन चेंडू 4 धावा.
पुढील चेंडू टॅप केला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि फलंदाज भूषणदादा बाद होतील. समीकरण आता आहे एक चेंडू आणि 4 धाब्यांचं. समय आलाय आणि आता एक चेंडू मध्ये करायच्या 4 धावा कंपल्सरी सीझिंग, मतलब आता 4 धावा इथून बनवाव्या लागतील. सामना आता मात्र थोडासा कठीण झाला, जो मात्र सोपा होता ओजस्वी सुपर किंग्स या संघासाठी. उलटा चेंडू, षटकार ठोकलाय आणि जर या स्पर्धेमध्ये षटकार असता तर सामना जिंकू शकले असते, मात्र सामना गमवावा लागलाय. मयूर पॅन्थर विपक्ष गोडांबे वॉरियर्स या पुढील होणार सामना.